सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागले आहेत। त्यामुळे आपण आता आहोत रायगड जिल्ह्यातील पेण मतदारसंघामध्ये। आपण आता आहोत कोलाड शहरामध्ये। त्यामुळे आता पेण मतदारसंघामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। आपल्या पेण मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढत चालू आहे। भाजपचे रवी पाटील, उबाटाचे प्रसाद भोईर आणि शेकापच्या आतूरमध्ये यापैकी आमदार कोण आहे? आम्ही तर वाटते रवी विश येतील। काय येतील? कारण की त्यांचा जरा चांगला वाटतं मला इकडे। त्यामुळे पेणचा आमदार कोण होईल? भाजपचे रवी पाटील, शेकापचे अतुल म्हात्रे आणि उबाटाचे प्रसाद भोईर कोण होईल? रवी पाटील। रवी पाटील का रवी पाटील होईल? रवी पाटीलने त्यांनी कामं विकासाचे केलेले आहे त्या भागात आणि 100% सीटला बसले असे असेल। मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढत चालू आहे। भाजपचे रवी पाटील, उबाटाचे प्रसाद भोईर आणि शेकापचे अतुल म्हात्रे यापैकी आमदार कोण निवडून येईल? परिस्थिती अशी आहे की अतिवृष्टीची आता निवडणूक आहे। प्रश्न असा आहे की आता रवी पाटलांनी आणि आता नव्याने निवडणुका झाल्या आपल्या खासदारकीच्या, तर महायुतीने मान्य तटकरे साहेब खासदार म्हणून निवडून दिलं महायुतीने। आता परिस्थिती अशी आहे की आता महायुतीचा कलो जास्त आहे। असल्या कारणाने आता ही तिरंगी लढत असल्यामुळं आता कोणाचं सध्याचं परिस्थिती गंभीर आहे, पण परिस्थिती हाताळण्याचं काम सगळे राजकीय पक्ष करत आहे। या हेतूने आम्हाला असं वाटतं की महायुतीची उमेदवार निवडून येईल असा मला अपेक्षा वाटते मला। विद्यमान आमदार रवी पाटील त्यांनी काही विकास कामं केलीत का? नाही, विकास कामं म्हणजे ह्या भागात तर ते परत काही निवडून गेले तर परत कधी आले नव्हते। ह्या पूर्वी पहिले ते ह्या मतदारसंघात निवडून गेले तर कधी काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे परत कधी आलेले नाही। पण आता महायुतीचं हे असल्यामुळं त्यांना स्कोप आहे असं लोकांचं म्हणणं आहे। चालू आहे भाजपचे रवी पाटील, उबाटाचे प्रसाद भोईर आणि शेकापचे अतुल म्हात्रे यापैकी कोण आमदार येतील? माझ्या एक माहितीप्रमाणे किंवा एक विचाराप्रमाणे निदान उबाटाचे तरी येतील, कारण का थोडीशी सत्ता बदल पाहिजे वाटत तर नाही बीजेपीचं, पण आधी तर रविशेठ पाटील पण येतील सांगता येत नाही, कारण लोकांचं मत आहे, विषयत्व आहे। विषय माझ्या एकट्यावरती नाही आहे, विषय आहे तो लोकांवरती आहे। पण एक माझा पर्सनल विषय तर एवढंच बोलीन मी नक्कीच की उबाटाचे जरी यायला पाहिजे, एवढं नक्कीच। पेण मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढत चालू आहे। उबाटाचे प्रसाद भोईर, शेकापचे अतुल म्हात्रे आणि भाजपचे रवी पाटील यापैकी आमदार कोण आहे? आमदार अजून काय सांगता येत नाही, अजून कोण इथं फिरकलाच नाही। तरी पण तुमच्या मनातला काटेची टक्कर आहे आता तिघांमध्ये पण। त्यातले दोन उच्च शिक्षित आहेत, तरी काय सांगता येणार नाही, लास्टलाच सांगता येईल मतदान करताना। पेण मतदारसंघामध्ये सध्या तिरंगी लढत चालू आहे। उबाटाचे प्रसाद भोईर, शेकापचे अतुल म्हात्रे आणि भाजपचे रवी पाटील यापैकी आमदार कोण आहे? आमदार रविशेठ पाटील। का होईल रविशेठ पाटील? का होतील? रविशेठ पाटील म्हणजे पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं ह्याचं युतीचं सरकार पाहिजे। विकास कामं काय झाली? विकास कामं नाही झाली तरी पण आम्हाला तो आमदार पाहिजे। भाजपचे रवी पाटील, उबाटाचे प्रसाद भोईर आणि शेकापचे अतुल म्हात्रे यापैकी आमदार कोण आहे? होईल प्रसाद भोईर। का प्रसाद भोईर? का? युवा नेतृत्व पेण मतदारसंघामध्ये तिरंगी लढत सध्या चालू आहे। रवी पाटील भाजप, उबाटाचे प्रसाद भोईर आणि शेकापचे अतुल म्हात्रे यापैकी आमदार कोण होईल? टपमध्ये आहे, सांगू नाही शकत कोणी। सध्या तिरंगी लढत चालू आहे। भाजपचे रवी पाटील, शेकापचे अतुल म्हात्रे आणि उबाटाचे प्रसाद भोईर यापैकी आमदार कोण होईल? आमच्या गावामध्ये अजून पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही। पाणी अजून आम्ही विहिरीचंच पितो आहे, त्यामुळे भाजपचा आहे विचार चालू आहे। तिरंगी लढत चालू आहे। प्रसाद भोईर, उबाटा, रवी पाटील भाजप आणि अतुल म्हात्रे शेकाप यापैकी आमदार कोण होईल? प्रसाद भोईर। का प्रसाद भोईर होतील? त्यांचा संपर्क चांगला आहे, लोकांच्या तुलनेत त्यांचा संपर्क चांगला आहे, कार्यकर्त्यांसोबत संपर्क चांगला आहे आणि वाटते आशा की म्हणजे लोकांच्या हातीला धावून येते। पेण मतदारसंघामध्ये तिरंगी लढत चालू आहे। भाजपचे रवी पाटील आहेत,
उबाटाचे प्रसाद भोईर आणि शेकापचे अतुल म्हात्रे यापैकी आमदार कोण होतील? आता कोण होते काय सांगता, मला काय अनुभवच नाही त्याच्यातला, तर काय सांगता मला त्याच्यातलं अजून काहीच नाही ना माहिती. मग भाजपचे रवी पाटील, उबाटाचे प्रसाद भोईर आणि शेकापचे अतुल म्हात्रे यापैकी आमदार कोण होतील? होतील रवी पाटील. का रवी पाटील होतील? लोकमत आहे तसं. काही विकास कामं केलीत? त्याच कामाची आपण काही तेवढा आयडिया नाही, पण आहे त्याचं लोकमत आहे. लढत चालू आहे. भाजपचे रवी पाटील, उबाटाचे प्रसाद भोईर आणि शेकापचे अतुल म्हात्रे यापैकी आमदार कोण होतील? भाजप रवी पाटील. का रवी पाटील होतील? काय आता भाजपशिवाय पर्याय नाही. ते विद्यमान आमदार आहेत सध्या, आता त्या विकास कामं काय केली? कामं झालेली नाही, कोणी आलं तरी काय होणारच नाही कामं. कोणाला तरी मत द्यायला पाहिजे. मतदान हा अधिकार आहे, हा फुकट घालवण्यात काही फायदा नाही. वरती मोदी आहेत, आपलं तर BJPची इथं आली किंवा मुख्यमंत्री झाला तरच काहीतरी होईल. पण विकास झालेला नसतानाही आता काहीतरी मत तर कुठं टाकायलाच पाहिजे ना, फुकट घालू मत. सध्या तिरंगी लढत चालू आहे. भाजपचे रवी पाटील, उबाटाचे प्रसाद भोईर आणि शेकापचे अतुल म्हात्रे यापैकी आमदार कोण होईल? सर्वसाधारणपणे जनसामान्यांमध्ये आताच्या परिस्थितीमध्ये प्रसाद भोईर यांचं पारडं जड आहे. कारण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या लोकांनी, इथल्या सामान्य लोकांनी ज्याला निवडून दिलं होतं ते रविशेठ पाटील 2.5 वर्ष भाजपचं सरकार असतानासुद्धा या मतदारसंघामध्ये सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी कधी उपस्थित राहिले नाहीत. किंवा जो मुंबई गोवा हायवेचा जो काही विषय आहे, प्रलंबित विषय गेले 12 वर्ष आहे, तो त्यांच्या मतदारसंघामध्ये असतानासुद्धा इथल्या लोकांचे जे काही मूलभूत प्रश्न होते ते सोडवण्यासाठी त्यांनी कधीच वेळ दिला नाही. आणि त्यामुळं सर्वसामान्य लोक आता रविशेठ पाटील कुठे आहेत, 5 वर्ष झाली तर रविशेठ पाटील लोकांना दिसत नाहीत. तर रविशेठ पाटलांनी याचं खरं म्हणजे लोकांमध्ये येऊन स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की मी 5 वर्षात तुम्ही मला मतं दिलीत, परंतु मी या लोकांच्या प्रश्नासाठी इथे कधीच उपस्थित राहू शकलो नाही. आणि आता या पुढं आता रविशेठनं मतदान करायचं की नाही, ही लोक संभ्रमात असतानासुद्धा प्रसाद भोईर ग्रॅज्युएट आहेत, शिकलेले आहेत आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पहिल्यांदाच या निवडणुकीत उभे राहिलेत. तसेच दुसरे उमेदवार अतुल म्हात्रे जे आहेत ते सुद्धा शेका पक्षाकडनं उमेदवारी करत आहेत, परंतु ते लोकांमध्ये अजून तेवढे परिचित झालेले नाहीत. परंतु प्रसाद भोईर आज गावोगावी फिरत आहेत आणि लोकांमध्ये मिसळत आहेत. रविशेठ पाटील यांनी खरं म्हणजे या मतदारसंघामध्ये यायला पाहिजे होतं. ते महायुतीचे उमेदवार जरी असले तरी त्यांनी या मतदारसंघात येऊन या लोकांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घ्यायला पाहिजे होतं. 5 वर्षात त्यांना वेळ मिळाला नाही. तिरंगी लढत चालू आहे. भाजपचे रवी पाटील, उबाटाचे प्रसाद भोईर आणि शेकापचे अतुल म्हात्रे यापैकी आमदार कोण होतील? सध्या तर या ठिकाणचे स्थानिक मुद्दे पाहिले तर या ठिकाणच्या मतदारांच्या स्थानिक मुद्द्यांचा प्रश्न या मागच्या आमदारांनी कुठेही हात घालताना पाहायला मिळाला नाही. म्हणजे मागच्या 5 वर्षात या मतदारसंघाला आमदार आहे की नाही अशी भावना या ठिकाणच्या मतदारांच्यात आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या काही बाबी असतील, नवतरुणांच्या नोकऱ्यांच्या बाबतीत जी काही भूमिका असायला पाहिजे, हायवेच्या बाबतीतची या आमदाराची काही भूमिका असायला पाहिजे, त्या 5 वर्षाच्या कुठेही पाहायला मिळालेल्या नाहीत. आणि त्याच्यामुळं जनतेमध्ये आताच्या आमदाराच्या विषयी मोठा रोष निर्माण झालेला आहे आणि त्याचा निश्चितपणाने फायदा या ठिकाणी प्रसाददादा भोईर यांना होताना दिसत आहे. आणि म्हणून आताचं वातावरण असं सांगतो की प्रसाददादा भोईर जनसामान्यांना गरिबीतनं आलेला एक व्यक्ती आणि आज उत्तम असा उद्योजक आहे. शैक्षणिक पात्रता पाहिली तर उच्च शिक्षित व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळं नवतरुणांचा बघण्याचा त्यांच्याकडचा दृष्टिकोन हा निश्चितपणाने चांगला आहे. आणि म्हणून यावेळी आमदार म्हणून प्रसाद भोईर मोठ्या मताधिकांनी या ठिकाणी निवडून येतील अशी स्थिती आहे. निश्चितपणाने या मतदारसंघात आज तुम्ही पाहिलं तर पक्षाच्या पलीकडचं राजकारण पाहायला मिळतं. म्हणजे मागच्या काही महिने प्रसाद भोईर हे अपक्ष म्हणून उमेदवारी मिळेल या दृष्टिकोनातून तयारी करत होते. गावोगावी त्यांचं स्वागत होत होता. नवतरुणांचे जे काही प्रश्न होते त्याला ते जवळून आज स्पर्श करत होते आणि त्याच्यामुळं नवतरुणांची एक मोठी फळी त्यांच्याबरोबर पाहायला मिळते. आणि त्या तदनंतरच्या कालावधीत शिवसेनेसारखी एक मोठी संघटना त्यांच्या मागे उभी राहिली. अधिकृतपणे आज ते मशाल चिन्हावर लढवत आहेत
आणि त्याच्यामुळं 50,000 60,000 मतदान या मतदारसंघात शिवसेनेचं आहे. तो मतदान आणि अधिकचा आज अपक्ष म्हणून त्यांनी जो काही या ठिकाणी काम केला, लोकांच्या जवळच्या मुद्द्यांना हात घातले, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केले आणि सामाजिक कार्य पाहता आज त्यांचा मतदान हा फार मोठा होताना दिसतो या मतदारसंघात. आणि निश्चितपणे या ठिकाणी आज अशी स्थिती आहे का प्रसाददादा भोईर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि विधानसभेत या ठिकाणच्या तरुणांचा जनतेचे प्रश्न मांडतील. नमस्कार, मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.